the chapter Carbon Compound, the Science 1 of the Standard 10. Here we are going to study about the chemical properties of the carbon compound. कार्बन कंपाऊंडच्या रासायनिक गुणधर्माबाबतीत चर्चा करताना आपल्याला हे माहिती असेल की अनेक असे काही टप्पे आहेत ज्यामध्ये आपण जाणून घेतलं की कार्बन कंपाऊंड जे आहेत हे मोस्टली निसर्गामध्ये सर्वत्र आपल्याला आढळून येतात व त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत केमिकलच्या दृष्टीने त्या कोणकोणत्या आहेत तर आपण त्यातलं जर विचार केला तर बायोगॅसमध्ये हायड्रोकार्बन असतात. या हायड्रोकार्बनचा वापर आपण फ्युएल म्हणून करत असतो. मिथेन नावाचा वायू त्याच्यातून असतो. त्यानंतर त्याची ती एक्झोथर्मिक आहे रिएक्शन. कंबशन नावाचा जो पहिला प्रॉपर्टीज आपण म्हणू शकतो केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यात काही रिॲक्शन दिलेले आहेत. हायड्रोकार्बन ॲज वेल ॲज द मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड अंडरगोज द कंबशन इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन टू इमिट हीट अँड लाईट. त्यातून हीट आणि लाईट प्रोड्यूस होत असतं. आपण उष्णता निर्माण करण्यासाठी कार्बन आणि ऑक्सिजनचं जे ज्वलन होत असेल, एखादा पदार्थ ज्वलन होत असताना ऑक्सिजन काय करत असतो, मदत करत असतो. मग तेव्हा सुद्धा कार्बन डायऑक्साईडची निर्मिती कोणत्याही ठिकाणी कोणताही पदार्थ जाळल्यानंतर आपल्याला माहिती असेल की त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होत असतो, प्रकाश निर्माण होत असतो, उष्णता निर्माण होत असते. मिथेन वायू तो ऑक्सिजनबरोबर ज्वलन होत असताना कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते, तिथे वाफ तयार होत असते, हीट लाईट. त्यानंतर इथेनॉल, इथिल अल्कोहोल ज्याला म्हणतो आपण, त्याची ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन केली तर ती पण आपल्याला माहिती असेल. तर त्यातून पण आपल्याला कार्बन डायऑक्साईड H2 हीट लाईट तर ह्या बऱ्याचशा ज्या म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणतो आपण याला, तर त्याच्यातून मिळत असतात. प्रॉपेनसुद्धा हा जो कंबस्टेबल कंपोनंट ऑफ द LPG, प्रॉपेन C3H8 हे LPGमध्ये जे आपण घरगुती गॅसमध्ये वापरत असतो त्याचीसुद्धा आपल्याला रिॲक्शन आपल्याला दिसून येते. तर या रिॲक्शन बाबतीत सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. इथे एक छोटासा प्रयोग दिलेला आहे. त्याचं ज्वलन केलं असता इथेनॉल, ॲसिटिक ॲसिड आणि नॅफ्थॅलिन. तर याच्यामध्ये आपल्याला इथेनॉल हा सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे, while the naphthalene is an unsaturated carbon compound. Saturated carbon compound burns with a clean blue flame. Saturated carbon compound हे क्लिअरली ब्ल्यू फ्लेमने जळत असतात, while unsaturated carbon compound burns with a yellow flame. तुम्हाला पिवळसर फ्लेम कधी कधी दिसणार गॅसची असू दे, तर ती बर्निंग करताना त्याच्यात असं का झालं तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच्यामध्ये आपल्याला हा फरक दिसतो. तर हा फरक पण नोंद करून घ्या. आणि रिलीज द ब्लॅक स्मोक, त्याच्यातून अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कोणतेही असतील ते त्याचं ज्वलन होताना त्याच्यातून येलो फ्लेम म्हणजे त्याच्यातून छोटासा स्मोक बाहेर पडत असतो. हा ब्लॅक स्मोक जो असतो तो कशामुळे ब्लॅक आहे, कारण भांड्यांना पण आपण तो ब्लॅकनेस आपल्याला दिसून येतो. आपण जर भांड्यांमध्ये वापरत असू तर स्वयंपाक करताना तर भांड्यांच्या मागच्या बाजूला बघा तुम्ही काळसर भाग आलेला असतो, हा कार्बनमुळे आपल्याला जनरली दिसून येतो. The proportion of the carbon is larger in unsaturated compound than in saturated compound. ह्या ओळीकडे लक्ष द्या. Proportion of carbon is larger in unsaturated compound. As a result, some unburned carbon particles are also formed during the combustion of unsaturated compound. While in flame, these hot carbon particles emits yellow light and flame appears yellow. बघा तुम्हाला एखादी पिवळी ज्योत का असते तर कार्बनच्या पार्टिकल्समुळे ते येलोनेस आलेला असतो. हा मुद्दा इथे आपल्याला दिलेला आहे आणि तो विचारला जाऊ शकतो परीक्षेला. इथे नॅफ्थॅलिनचं फॉर्म्युला दिलेला आहे, याच कम्पेअर करायला सांगितलेलं आहे. नॅफ्थॅलिन C10H8. ऑक्सिडेशन नावाची दुसरी अभिक्रिया आपण बघूया. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं की इथे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा दिला जात असतो. जेव्हा अशी क्रिया घडत असते, केमिकल कंपाऊंड कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ सोर्स ऑफ ऑक्सिजन. सबस्टन्स दॅट कॅन गिव्ह ऑक्सिजन टू द अदर सबस्टन्स आर कॉल्ड ॲज अ ऑक्सिडंट ऑर द ऑक्सिडायझिंग एजंट. खास करून पोटॅशियम परमॅंगनेट आणि
किंवा पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करत असतात. जेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन घडणे म्हणजे काय, तर ऑक्सिजन त्यांना एक मॉलिक्यूल त्याच्यातला देणे. इन दिस प्रोसेस द कंबशन ऑफ ऑल केमिकल बॉन्ड्स इन द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड ब्रेक अँड CO2 आणि H2O आर फॉर्म. त्याच्यातून काय होतं की ते कार्बन कंपाऊंड हा ब्रेक केला जात असतो ते कंबशन होत असताना, आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि H2O निर्मित करता येऊ शकतो. जे मी आधीच म्हटलो की या ब्लॉकमध्ये सुद्धा दिलेलं आहे की ब्लॅक सूट म्हणजे काय, काळाचा धूर जेव्हा निघतो तेव्हा भांड्यांच्या मागच्या बाजूला तो नेहमी लागत असतो. हा कशामुळे, तर अन्नपदार्थ बर्निंग होत असतात आणि त्याच्यातल्या घटकांमुळे आपल्याला ही क्रिया आपल्याला जनरली दिसून येते. इथेनॉलच्या माध्यमाने ऑक्सिडेशन घडून आणली असता आपल्याला बघा CH3C तो H रिप्लेस होऊन आपल्याला हा O जो आहे हा ऑक्सिजन याच्यावर बॉन्डिंग झाला आणि आपल्याला हे मिळालेलं आहे इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिडचा फॉर्म्युला लक्षात घ्या, CH3C डबल बॉन्ड O आहे आणि हा OH, CH3COOH असं पण वाचतात, COOH असं पण वाचतात. इथेनॉइक दॅट इज इथेनॉल गेट्स ऑक्सिडाइज बाय द अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट टू फॉर्म द इथेनॉइक ॲसिड. हा पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 म्हणजे काय, पोटॅशियम परमॅंगनेट आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जो फंक्शनल ग्रुप आहे या फंक्शनल ग्रुपमुळे आपल्याला इथे ऑक्सिडेशन घडून आपल्याला इथेनॉलपासून आपल्याला इथेनॉइक ॲसिड तयार करता येतं. ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन when carbon compound combines with another compound to form a product that contain all the atoms in both reactants. It is called as an addition reaction. Unsaturated compound contain a multiple bond as their functional group. की तुम्ही बघा की बऱ्याचदा आपण आता तिथे उदाहरण दिलेलं आहे की वनस्पती घीच्या पद्धतीने किंवा आपण त्याच्यात ब्रोमिनचा जर संबंध टाकला आपण की याच्यात घेतलं ब्रोमिन, वॉटर, लिक्विफाईड वनस्पती घी, व्हेजिटेबल्स याची रिएक्शन आपण एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतली, त्याच्यात 4 ड्रॉप टिंक्चर आयोडीन टाकलं, तर त्या टेस्ट ट्यूबमधून आपल्याला एक प्रोसिजरमधून असं लक्षात येईल की तो हळूहळू तो रंग हा डायल्यूट होताना दिसतो. हा डायल्यूट का झाला, तर त्याच्यात ॲडिशन रिएक्शन ब्रोमिन हा वापरला गेला. ब्रोमिन आयोडीन इज यूज्ड अप. दिस मीन्स दॅट द ब्रोमिन आयोडीन हॅज अंडरगोन रिएक्शन टू कन्सर्न द सबस्टन्स. तर अशा पद्धतीने ह्या ॲडिशन रिॲक्शनसुद्धा यांच्यात घडून येताना दिसतात. आपण प्रॉपर्टीज बघतोय की केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ॲडिशन रिॲक्शन पण याच्यात घडून येतात. दिस रिॲक्शन इज यूज टू टेस्ट फॉर द डिटेक्शन ऑफ द मल्टिपल बॉन्ड इन अ कार्बन कंपाऊंड. त्यांच्यामध्ये आपल्याला मल्टिपल बॉन्ड आहेत की नाही ते आपल्याला दिसण्यासाठी आपल्याला याचा चेक करण्यासाठी ही पद्धत वापरतात. कलर ऑफ द आयोडीन ब्रोमिन डिसॅपियर्स इन दिस रिॲक्शन बिटवीन ऑइल अँड आयोडीन. हाऊ देअर इज नो कलर चेंज विथ वनस्पती घी. व्हॉट इन्फरन्स, जेव्हा त्यांच्यात रंग बदलेल तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. तर याच्यात डबल बॉन्ड आपल्याला दिसून येतो. त्यानंतर याच्यात म्हणजे एक डबल बॉन्ड दिसतो आणि याच्यात 2 डबल बॉन्ड आपल्याला दिसतात. लिनोलेक ॲसिडमध्ये आणि ओलेक ॲसिडमध्ये आपल्याला दिसून येतो. यांच्यात आपल्याला दिसून येत नाही. तर हे आपल्याला डबल बॉन्ड आहेत की नाही त्यांचे फॉर्म्युले दिले, स्टेरिक ॲसिड, ओलिक ॲसिड, पॅल्मिटिक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड. प्लॅटिनम आणि निकेल याचा वापर वनस्पती घी तयार करण्यासाठी एक कॅटॅलिस्ट म्हणून केला जात असतो. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, रेट ऑफ रिॲक्शन्स ते चेंज करून टाकतात, वेग वाढवतात रिॲक्शन. ते कोणताही भाग न घेता त्याच्यात आपल्याला दिसतो द रेट ऑफ रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग ॲनी डिस्टर्बन्स टू इट. कॅटॅलिस्टचा अर्थ दिलेला आहे, आपण 9वीत शिकलेलो आहोत. मग प्लॅटिनम आणि हायड्रोजनेशन करण्यासाठी तेलापासून आपण तूप तयार करणे ही जी क्रिया करत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचा डबल बॉन्डवरून सिंगल बॉन्ड हा केला जात असतो. सॅच्युरेटेड चेन हायड्रोजनेशन ट्रान्सफॉर्म देम इंटू द सॅच्युरेटेड चेन देअर बाय द वनस्पती घी इज फॉर्म. आणि मग आपल्याला वनस्पती घी तयार करता येऊ शकतं. इथे तेलामध्ये निकेल आणि कॅडमियमचा वापर केला, प्लॅटिनम आणि निकेलचा वापर, प्लॅटिनम किंवा निकेल, तर तो करून आपल्याला त्याच्यात जो रिॲक्शन घडून आणता येते ते तेलापासून घी बनवता येऊ शकतं. दॅट इज डबल बॉन्ड इन अ पर्टिक्युलर इन द मॉलिक्यूल ऑफ द ऑइल व्हाईल द वनस्पती घी इज सॅच्युरेटेड.
and the molecule of the vegetable oil contain a long unsaturated chain. Hydrogenation ट्रान्सफॉर्म देम इन टू द सॅच्युरेटेड चेन. आता तुम्हाला हे सांगून ठेवतो, अनसॅच्युरेटेड फॅट कंटेंट ज्याच्यामध्ये असतात डबल बॉन्ड ते हेल्दी असतात आपल्यासाठी, व्हाईल सॅच्युरेटेड फॅट्स आर हार्मफुल. जे सॅच्युरेटेड असतात ते आपल्या शरीराला हार्मफुल असतात. म्हणून ते जे वनस्पती तूप असतं ते तितकंसं फायद्याचं नाही, पण मात्र आपण अधूनमधून त्याचा वापर आपल्या आहारात करत असतो. आता बघूया सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सिंगल बॉन्ड ज्यांच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि कार्बन कार्बन असतात ते अत्यंत स्ट्रॉंग असतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर नॉट रिॲक्टिव्ह, शकत नाही, ते इनर्ट असतात. इनर्ट म्हणजे काय, कोणत्याही रिॲक्शनमध्ये सहभाग न घेणारे. द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन प्रेझेन्स ऑफ द सनलाईट रिॲक्ट रॅपिडली विथ द क्लोरीन. आता क्लोरीनच्या रिॲक्शन दिलेल्या आहेत, त्या जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ते लक्षात येईल की इथे बघा मिथेन बरोबर दिलेली आहे, त्याच्यातला एक एच रिप्लेस झाला, CH3 झाला, इथे CH3चा CH2 झाला, CH2चा CH झाला, CH पासून नुसता CCl4. तर इथे त्या पद्धतीने तिथे रिॲक्ट होत जातं. ESCl SCl बरोबर एकच रिॲक्शन होतं, कारण Cl2 असल्यामुळे एक इकडे गेला, नंतर इकडे डबल 2 CH3Cl बरोबर हे दिलेलं आहे, म्हणून इथला Cl वाढला. एकूण 3 असावेत. आपल्याला सनलाईटमध्ये हे रिॲक्शन आपल्याला दिसून येतं. तर ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ वन टाईप ऑफ द ॲटम ऑर ग्रुप इन अ रिॲक्टंट इज टेकन बाय अनदर ॲटम ऑर ग्रुप ऑफ द ॲटम इज कॉल्ड ॲज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. एक ग्रुप रिप्लेस होऊन दुसरा तिथे जातो, त्या क्रियेला आपण सबस्टिट्यूशन असं म्हणतात. त्याऐवजी तो वापरणे, असं सोप्या भाषेत. The still larger number of the product are formed in the chlorination reaction of a higher homologous of the alkanes. अशा पद्धतीने आपण ह्या 4 प्रकारच्या रिॲक्शन्स आज आपण पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.